झालेले आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, दिलीप बोरसे कृषी मंत्री झालेले आहेत। महाराष्ट्रात 70 वर्षापासून काँग्रेस राज्य करत होती। महाराष्ट्रात 70 वर्षापासून काँग्रेस राज्य, परंतु देवेंद्र फडणवीस सारखा, एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आम्हाला कधी लाभलेला या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना, गोरगरिबांना लाभलेला नाही। शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे सरकारकडून। तर आजपर्यंत शेतकऱ्यांचा जो आशा पेलणारा आणि खरा शेतकरी म्हणून एकनाथ शिंदेनी जी कामगिरी केली, त्याच्या मागे मोदी साहेबांचं सहकार्य असल्यामुळे आज महाराष्ट्राचा विकास होईल। आणि त्यानंतर दिलीप बोरसे सारखा माणूस मंत्री झाला पाहिजे। आणि जर कधी दिलीप बोरसे निवडून आले तर या नाशिक जिल्ह्याची गंगा सुद्धा तो घेऊन येईल। एक मिनिट इकडे बघा, एक मिनिट, अतिशय महत्त्वाचं मी आज जाहीर करतो, महाराष्ट्र सरकारने जी काही योजना आणलेली आहे ही लक्ष्मी मुक्ती आहे। महिलांना मुक्त केलेलं आहे। महिलांना याच्या पुढे तर 3000 रुपये मिळतील असं मी जाहीर करतो। याला म्हणतात लक्ष्मी मुक्ती। सीता शेती, मातकर शेती म्हणजे लक्ष्मी मुक्ती हा महाराष्ट्राचा आदेश आहे। बाबा, तुम्ही पिवळा भंडारा उडवताय, देवाला साकडं घालाल का? पिवळा भंडारा म्हणजे साहेबांना मंत्रीपद मिळेल का? भंडारा म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मुली मिळत नाही। आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आता सर्व हळद लागणार आहे। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, देवेंद्र फडणवीस, हर हर महादेव, हर हर महादेव। सरकार पाहिजे राज्यात आणि केंद्रात मोदी साहेबांच या इंडियाचा विकास करू शकतात।